नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून. शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यानं तटकरे दुखावलेत. श्रद्धांजलीच्या लेखामध्ये नको ते उल्लेख कशाला असा सवाल सुनील तटकरे यांनी पवार गटाला केलाय. झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते. याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे. माझा आक्षेप आहे अशा वेळचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं. भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती. एखाद्या आघाडीमध्ये एखाद्या नवीन काही वेगळे पक्ष ज्यावेळेला सोबत येत असतात त्याला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं. त्यांच्या जो चर्चा त्या ठिकाणी करावी लागत असते तर तेही त्या ठिकाणी स्वाभाविकपणाने आहेच. कारण आज एनडीएचा मुख्य पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष कारण ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने आम्हाला एनडीएमध्ये सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून अनुमती त्यावेळेला दिली आणि म्हणून 2023मध्ये आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. मी जरूर त्यांच्याशी बोलेन कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. 2019 सालामध्ये इगतपुरी मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी ज्याला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे होते. दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली, ते आमदार झाले. आता सुद्धा हिरामणजी पक्षामध्ये आले, त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. जरूर आम्ही एकत्रितपणाने बसू, चर्चा करू.